थँक्यू. जर मॅडम आपण आजचा दिवस पाहतोय, या स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. वक्रतुंड तिसरा दिवस. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. या दरम्यान पाहुण्यांचं आगमन होतं या ठिकाणी. बघितलं गेलं तर जानी स्पोर्ट वडपे टीमचे कर्णधार माननीय श्री सागर हिंदोळा यांना या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये पुकारलं जात आहे. या साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीने आणि कॉम्बॉक्सच्या वतीने आणि पूर्ण आमच्या ब्रदर स्पोर्टच्या कमिटी टीमच्या वतीने सहर्ष स्वागत. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नरेश सलामीची जोडी सिद्धू आणि करण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम बघितले गेले तर त्याच दरम्यान आपण पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, स्ट्राईक रोटेट केली. त्यानंतर लगेचच या ठिकाणी बघितलं गेलं तर दुसऱ्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतंय त्या ठिकाणी विकेट आली गेले. पहिली विकेट, महत्वाची विकेट या ठिकाणी मात्र आपल्याला मिळाली गेले. टीम पहिले गेले तर वांगडी या संघाचा एक चांगला खेळाडू या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे मास्टर तुम्हाला संधी दिली जाईल नक्कीच. पाहतोय आपण विचार केला तर P1चं षटक आहे. पॉवर प्लेचे हे षटक आपल्याला पाहायला मिळते. 30 सर्कलचा विचार केला तर फक्त 2 क्षेत्रक्षक पाहायला मिळतील. हा चेंडू हलक्याच्या टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनसाइड एज लागली होती. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर हा ओव्हर पे चेंडू होता. सन्मान देण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू जसा बॅटला स्पर्श झाला, बॅटला चाटून खेळपट्टीवर राहायला गेला. अतिशय चांगली अशी खेळपट्टी पाहायला मिळते आणि बघता क्षणी प्रेमात पडावं एवढंच चांगलं हे आयोजन मान्य श्री सोनीजी वाघेवला आणि पूर्ण खडकी ग्रामस्थ आणि खडकी टीमच्या वतीने हे मैत्री शीर्षक आपल्याला पाहायला मिळतं. या मैत्री शीर्षकचं आपल्याला आज पाहायला मिळतं. हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी शाहरुख खान आहे आणि सोडला जातोय झेल. ऑन स्क्रीन शाहरुख खानला बघू शकाल आपण स्पोर्ट कॅमेरामॅनच्या मदतीने. रोशन मात्रे आमच्या काळजाचा तुकडा. अरे थांब, दोन धावा. चला लवाळी संघ थोडं फास्टली खेळा मित्रांनो, कारण आपल्याला प्रति सामने 5 ओव्हरचे खेळवायचे पहिल्या फेरीतील ना. सुरू सर, येस, थोडं फास्टली खेळा. हा चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. नरेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये अतिशय चांगली परफेक्ट टप्प्याची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी ओमसाई वांगणी विपक्ष राजे लवाळे हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा पटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आता परत भुईल टेकला दबा. चांगला फटका होता, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर धावफलक नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कशेळे विपक्ष जय वाघोबा बोनुली ब. दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचं आहे. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर पहिला सामना आजचा झाला गेला. उंबरवेडे विपक्ष जांभिवली या सामन्यामध्ये जिंकता जिंकता हार पत्करावी लागली. त्या ठिकाणी मित्र जांभिवली संघाला चांगला संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी बघितले गेले तर अप्रतिम असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. उंबरवेडे या संघाच्या माध्यमातून अव्वल दर्जाचं त्या ठिकाणी बघितलं गेलं तर बॉलिंगचा परवाना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लाजवाब हा परवाना आपल्याला पाहायला मिळतोय.
सोनू सरांचं कौतुक करावं खडकी ग्रामस्थाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हे बघितलं गेलं ना तर 2 लाखाच्या आयोजनाला सुद्धा लाजवू शकतं एवढं चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि आदिवासी विभागामध्ये एवढं चांगलं आयोजन मी पहिल्यांदाच बघतोय. मी बराच काळ गाजवलाय कॉमेंट्री करत असताना. मी स्वतः मनोज उगडे बोहनोलीचा. तर असं आयोजन आदिवासी विभागामध्ये मला आजपर्यंत पाहायला मिळालं नाही. आणि कर्जत तालुक्यामध्ये पहिलं आयोजन आहे सोनू सर सांगत असताना. आयोजन भरपूर होतात सोनू सर सांगतात, परंतु असं आयोजन आणि अशी खेळपट्टी असं ग्राउंड इथे ओपनच्या मॅचेस चांगले होतील मला वाटते. आहेत का? नाईट टाईम स्पर्धा व्हावी अशी आमची इच्छा आहे. नारायचे तुम्हाला कोडाय द्यायला लागत ना 12 वाजेपर्यंत. हा चेंडू इथे मात्र चांगला बॅकफुटवर आले होते, जागा बनवली होती त्या ठिकाणी मात्र काँग्रेसचा पंजा दाखवला जातोय नॉसकीला. नक्कीच आज आपली पालघर तालुक्याची महाराष्ट्राची आन बान शान जे आपले आदिवासी कलाकार आहेत सर्व आज आपल्या बेटीस येथील आदिवासी महोत्सव लव्हाळी या ठिकाणी मात्र आज सर्वांनी आवर्जून हजेरी लावायची आहे अशी सर्वांना कळकळून विनंती असेल. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल चांगली गोलंदाजी. हा चेंडू ओर पिच होता. बॉल्स बॅक टू हा फटका पाहायला मिळाला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर चांगली गोलंदाजी. तब्बल दुसरा ओव्हर हाताळला जाते. अद्याप 1.5 ओव्हर समाप्त झाला आणि फक्त 2 धावा दाबलिकावर. पूर्णपणे बॅकफुटला ढकललं दिलं जाते त्या ठिकाणी बघितलं गेलं तर टीम आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर वांगणी ओम साई वांगणी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हा उगलक वाईट मागा बॅटिंग आणू नका तुम्ही. पाचवा चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. बॅट लांब कर एल्डिंग मारून आहे जराजी. मेडन ओव्हर पाहायला मिळेल का या ठिकाणी? त्याची पावर वाढले काय पडायला लागला. हा चेंडू वाईट आहे या ठिकाणी. अद्याप चांगला स्कोर बनवावा लागेल टीम ओम साई वांगणी या संघाला. दोन्ही संघाचा विचार केला तर एकाच कॅलिब्रेज आहेत त्या ठिकाणी बघितलं गेलं तर एक सामना जिंकून आलाय बोरपाडा या आयोजनामध्ये. लवाळे हा संघ हा फटका बसलाय बॅटच्या टोईनला चेंडू आउटसाइड एज होती फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा धक्का 3 या धावसंख्येवर. फलंदाज सोनू. सांगत असतील वांगणी संघ सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? अरे एवढं हुकल्यावर कोण भरोसा ठेल. डीजे सातत्याने आमचे प्रदर्श स्पोर्टचे मालक ऑपरेटरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल विकीजी भारती त्यांच्या या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत. पूर्ण प्रदर्श स्पोर्टच्या टीमचं मनापासून सरचे स्वागत. स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील सागर निरगुडा म्हणजे माझे मेवणे आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत. त्यानंतर साथी समालोचक आपल्याला पाहायला मिळतील. सोनू स्वतः आयोजक आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सतीश
रुमाल कार बांधलाय साखरपुडा केला लागलाय टोकी पकडले का मग तू अजून बांधित त्याला हा फटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बघितले गेले तर चेंडूला जज केलं होतं पायांचं क्षेत्र निवडलं होतं त्या ठिकाणी मात्र डीप पायांचा क्षेत्ररक्षक होता चुका होणार नाहीये फलंदाज बाद 1 मोर विकेट डाऊन धक्का क्रमांक 4 लागत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे स्वप्नील बॅक टू पवेलियन ठीक आहे आणि ज्या पाहुण्यांचं आम्ही नुकतंच नाव पुकारलं होतं त्यांचं आगमन होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी स्पोर्ट वडपे या संघाचे मात्र कर्णधार माननीय श्री सागरजी हिंदोळा या साहेबांचं आगमन झाले गेले त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मैत्री चषकामध्ये ओमसाई खडके आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्या स्पर्धेमध्ये साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत अजून एक गडी बाद तू चल मैं याचं समीकरण चालू आहे या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते वांगणी संघाच्या माध्यमातून 3 या धावसंख्येवर 5वा गडी बाद फलंदाज थँक्यू डीजे यस धावांवर अंकुश लावला त्याला विकेट आल्या जात आहेत इथं बघितलं गेलं धावा कमी आहेत विकेट जास्त आहेत हा फटका चांगला आहे की आपण चेंडूला फेकून दिलाय शॉर्ट पिच चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र प्रयत्न तर चांगला होता बघितलं गेलं तर एक चिकी सिंगल आल्या धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकाल त्या ठिकाणी सिंगल डबलने काही वाकडं होणार नाहीये या ठिकाणी बघितलं का तर जयमल्ला लवाडी या संघाचं राजे लवाडी सॉरी क्षमा असावी हरकांची लवाडी तर तुमचीच ना हा फटका चांगला आहे गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय शॉर्ट पिच चेंडू होता पुल अँड सक्सेसफुल 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप धाबा मिळतील 4 या दरम्यान माननीय श्री काशीनाथजी गावंडा यांचं आगमन झाले गेले साहेब या आपलं कॉम्बॉक्स मध्ये सर्च स्वागत आहे हा फटका चांगला आहे चेंडूला उडवलाय चेंडूला जज केलं जातं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या अभागाच्या बाहेर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय एक चिकी सिंगल ओव्हर होईल समाप्त त्या ठिकाणी 3रा ओव्हर समाप्त 3 धावा डीजे बजा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील 4था रनआउटची संधी असेल परंतु बहुतेक ही रन मिळाले नसते विकेट मिळाले नसते कारण दोन्ही इंडियन स्किट सोडणं गरजेचं आहे हा सोनू सर यस आणि यष्ट्यांच्या मागे जर एसटी रक्षक
आपच्या हातात जर चेंडू असला तर आपण धाव घेऊ शकत नाही. हा फटका चांगला आहे, हलक्याशानं टॅप केलं जातं. ग्राउंड शॉट पाहायला मिळतो. ऑफसाईडचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मात्र पॉईंटचा शतरषक येतोय. डीप पॉईंटमधनं एक धाव कंप्लीट केली जाते आणि फक्त आणि फक्त एकच धाव. आत्ता कुठेतरी चौथ्या ओव्हरला डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 10 धावसंख्या. चांगली धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला. हा फटका चांगला आहे, हलक्याशात आणि उडवला गेला. तुम्ही टप्पे आउट का ना खेळतं. फलंदाज बाद. अजून एक धाव फलकावर लागत असताना या ठिकाणी 6वा धक्का. 10 या अंकावर टीम वांगणी या संघाला डीजे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते राजे लवाळी या संघाकडनं. हा फटका चांगला आहे. कॅपमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता सरळ रेषेत, परंतु हा फटका इथे मात्र खेळपट्टीवरच राहायला गेला. चौथ्या ओव्हर हाताळलं जाते आणि धावफलकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी बघितले गेलं तर चांगली गोलंदाजी. हा फटका चांगला बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. टिपला जातोय झेल. फलंदाज होईल बाद. सातवा गडी या ठिकाणी बाद झालाय वांगणी संघाचा. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. नो मॅच मध्ये चेंडू पडला जातोय. त्या ठिकाणी मात्र डबल विचार केला तर सिंगल आणि डबल या ठिकाणी घेत असताना दोनने पुढे सरकील. त्या ठिकाणी बघितले गेलं तर 12 या अंकावर अद्याप पाहायला मिळतंय. तब्बल विचार केला तर ओव्हर होईल समाप्त. स्लॉगरचं षटक आहे. चला लवाळी संघ थोडं फास्टली खेळा मित्रांनो. लवाळी संघ थोडं फास्टली खेळा. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील रोशन म्हात्रे. यस हनी सिंगची सिग्नेचर स्टेप दाखवत असताना थोड्याच वेळात त्यांचा डान्स पण बघितला जाईल. चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे या ओव्हरमध्ये. हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना वाईड आहे. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी तुकाराम झुगरे आणि स्वेरलिक पंचांच्या भूमिकेत मंगेशजी निरगुडा. स्लॉगरचं षटक पहिल्या चेंडूवरचा सुरुवात खराब केली आहे. हा ही चेंडू इथे मात्र चांगला आहे. पंचांची दाद मागितली जाते लेग बिफोरची, परंतु पंच अतिशय चांगले. अरे त्या पंचांना टोप्या द्या रे. उन्हात मजबूत होते ना त्यांचे उठत ना ते.
चेंडू या ठिकाणी जोरदार अपील केले जाते, परंतु पंच अतिशय चांगले अनुभव आहे. सुग्रे सरांना बघितलंय मी, अंडर आर्म क्रिकेट पासून त्यांच्या माध्यमातून खेळ केला जातोय. दांडगा अनुभव आहे, इथून चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातोय. दोन चेंडू फेकलेत, एक धाव खर्च केले वाईटच्या स्वरूपात. हाही चेंडू चांगला आहे, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज इथून मात्र चांगली गोलंदाजी करता लालू. चांगली गोलंदाजी. गावातील कोणी ग्रामस्थ त्याच्यानंतर पाहुणे मंडळी आले असतील तर आपण या कॉम्बॉक्स मध्ये सर्वांचं मनापासून आभार आहे. जे प्रेक्षक ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतात त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत. हा फटका चांगला होता, कॅपमध्ये चेंडू फायला मिळाला, थर्ड सर्कलमध्ये चेंडूला अडवण्यात यश आलंय. झेल करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी प्रयत्न फसला गेला. 14 धावा आपल्याकडे लागल्या गेल्यात. ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात टीम ओम साई वांगणी या संघाच्या. हाल हाल थँक्यू मनोज उघडा सर, आपण त्यांचा आवाज ऐकलात. रेग्युलर गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडने जे वाघोबा बोनोली बी संघ आणि दुसऱ्या साईडनं पाहायला मिळेल तो कशळे संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. टॉस बॉक्समध्ये त्या टॉस केला जाईल. मी विनंती करेल भिवंडी विभागातील जाणी स्पोर्ट वडपे संघाचे कॅप्टन सन्माननीय सागरजी इंदोळे यांना की तुमचे शुभ असते. आणि या ठिकाणी आपण टॉस बॉक्समध्ये टॉस संपन्न करणार आहोत. रेग्युलर गटातील पहिला सामना जे वाघोबा बोहनोली बी संघ अर्थातच अत्यंत आमचे जवळचे मित्र मनोज उघडाचा संघ पाहायला मिळेल आणि त्यानंतर कशेळ विभागातून कशेळ हा संघ पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी रेग्युलर गटातील पहिला सामना पहिला पूर्वार्ध इथे संपेल आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये दफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. तब्बल 16 धावा दफलकावरती. अर्थातच लो स्कोरिंगची मॅच, ही मॅच लवकर संपेल याच्यात मात्र शंका नाही. 30 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. तोपर्यंत आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. आज आमच्या सोबत कशेळी टीमचे कॅप्टन देखील आलेत, वेलकम. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे वाघोबा बोहनोली बी संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. रेग्युलर गटातील हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. इथे टॉस केला जातोय. जाणी स्पोर्ट वडबी टीमचे कॅप्टन सागर हिंदोळा यांच्या शुभ हस्ते पण या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉसमध्ये टॉस संपन्न होईल. कशेळी टीमनं टॉस इथे टॉस जिंकलाय. जे वाघोबा बोहनोली टीमनं. खरं तर डिसाईड काय असेल? फील्ड फर्स्ट असेल. कशेळी संघ म्हटला तर एक चांगला आणि मजबूत संघ आहे आणि त्या संघ तर त्या संघांबरोबर तुमची कधी लढत झाली आहे की नाही? हा तुमची फ्रेश लढत आहे. आणि कशेळी संघ म्हटला तर यावर्षी खूप फॉर्म मध्ये तो देखील संघ आहे आणि तुमचा संघ देखील खूप फॉर्म मध्ये आहे. शेवटचा एक प्रश्न विचारतो की तुम्ही कशेळी टीमला कुठपर्यंत धाबांचा रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. नियोजनाविषयी तू काय म्हणशील? आयोजनचं चांगलंच आहे. थँक्यू सो मच. हे होते जे वाघोबा बोहनोली बी टीमचे कॅप्टन. कशेळी संघ तुम्ही टॉस जिंकलाय. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमच्यासाठी महत्वाचं होतं का? फलंदाजी घेणार होतो. येस, म्हणजे या ठिकाणी जर टॉसचा निकाल जर आमच्या बाजूने लागला असता तर आम्ही देखील फलंदाजीच घेणार होतो. आणि सर्वप्रथम आयोजन खूप सुंदर आहे. दरवर्षीप्रमाणे खडकीचे जे आपले आयोजक आहेत त्यांच्या आयोजनाला नाव ठेवण्यासाठी कुठेच जागा नाही. खूप सुंदर आयोजन करतात. त्या आयोजनामुळे आम्ही इथे येतो. आमच्याकडे भरपूर मॅचेस होतात पण यांच्या आयोजनामुळे आम्ही इथे येतो म्हणजे येतोच. थँक्यू सो मच. कशेळी टीमला खरं तर जे हवं होतं ते मिळालंय. बॅटिंग त्यांना हवी होती, त्यांना बॅटिंग मिळाली आहे. आणि खरं तर जे वाघोबा बोहनोली संघ बी म्हटला तर अंबरनाथ तालुक्यातील हा देखील एक चांगला संघ आहे. आणि कशेळी विभागातील कशेळी संघ म्हटला तरी हा देखील एक चांगला संघ आहे. दोन्ही संघ माध्यमातून भरपूर चांगली लढत होईल याच्यात मात्र शंका नाही आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलंय की 45 ते 50 धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु तुम्ही समोर टार्गेट किती ठेवाल? टार्गेट आमचा 50+ राहील. संघ कोणताही असो, लहान असो मोठा असो, दुसऱ्या तालुक्यातला असो किंवा आपल्या तालुक्यातला किंवा आपल्या शेजारचा असो, पण समोरच्याला कधी कमी लेखू नये असं माझं म्हणणं आहे. त्यांची आमची पहिलीच मॅच आहे. कधी त्यांच्यावर आमची सामना झालेला नाही. आम्ही सुद्धा त्यांना काही कमी लेखत नाही. जो सामना होईल तो पाहू आपण आता. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघ फ्रेश आहेत. दोन्ही संघांच्या माध्यमातून रेग्युलर गटातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि ही मॅच 5 षटकांची असेल आणि या 5 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. तोपर्यंत जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मनोज उघडा सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
मैदानात जायचंय लवाळी संघ. लवाळी संघाला पॅनेलाइज आहे या ठिकाणी. या सूचनेची दक्षता असू द्या. पॉवर सर्कलचे फक्त तुम्हाला 2च चेंडू फेकले 4च चेंडू फेकले जातील. 2 चेंडू कमी फेकले जातील याची नोंद असू द्या. महेश आणि सतीशची जोडी मैदानात जात असताना येणारे चेंडू असतील 30 धावा बनवायच्या. त्या ठिकाणी बघितले गेले तर 17 धावा. 30 चेंडू आणि 17 धावा, दुप्पट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु तशी गोलंदाजी केली लवाळी संघाने, तशी गोलंदाजी जर या ठिकाणी केली वांगणी संघाने, तर नक्कीच सामन्यामध्ये रोमॅन्स पाहायला मिळतात. आणि नेहमीच आपल्याला लो स्कोरिंग सामने अतिशय रोमॅन्चक मूडमध्ये पाहायला मिळतात. त्याचं चांगलं उदाहरण मागचं आपल्याला पाहायला मिळालं. याच्या अगोदरचा सामना 26 धावा डिपेंड केल्या, 30 धावा डिपेंड केल्या. त्या ठिकाणी उंबरवेडे या संघाने चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. याच्यात चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल विचार केला तर चांगले गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. या ओमसाई वांगणी संघामध्ये तुझं चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्यांना आता सिद्ध करावं लागेल. हा चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु लाईन थोडीशी खराब आहे. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर अतिशय चांगला हा चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात खराब केल्या त्या ठिकाणी मात्र गोलंदाज पाहायला मिळतो करण एक चांगला गोलंदाज आहे. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता. ओव्हरपिच चेंडू बक्षणार नाहीये त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कोणी नाही येईल. 1 बाउन्स ओव्हर 0 हात चौकार. थँक्यू टीचर मास्टर. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तब्बल विचार केला तर 17 धावा या ठिकाणी बनवायच्या. P1च्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. 5 धावा हल्ल्या गेल्यात. चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. हा फटका पसला बॅटच्या टॉप एजला. नको जाऊ ना आता हाताला काटर होती. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर या 2 धावा रोखू शकत नाही. झेल होता शॉर्ट थर्डमॅनला, परंतु तो झेल घेतला का नाही नक्कीच विचार केला तर सूर्यदेवाचा त्या ठिकाणी त्रास होत असताना धावा रोखणं गरजेचं आहे. दुष्काळात 13वा महिना. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे पंच सांगत असताना. नेक्स्ट मॅच जय वाघोबा बोनोली ब विपक्ष कशेळे. नक्कीच दोन्ही संघ एकमेकांच्या पहिल्यांदाच अगेन्स्ट असतील. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पंच बेल्स पडले का? मी मगाशीच सांगणार होतो पण तुम्ही आडवे आले ना. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अजूनही कोणी नाही. आणि या 4 धावा, या 4 धाव्याच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला 17 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा जवळजवळ बघितलं गेलं तर राजे लवाळ या संघाने पंच ओव्हर झाली. पॅनेलाइज केलेले ना 2 चेंडू. येणारी 24 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. थोडं फास्टली केला वांगणी संघ.
चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे या ठिकाणी. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी होती त्या ठिकाणी बघितलं गेलं तर हाही चेंडू चांगला आहे. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न होता. वारंवार दोन चेंडू या ठिकाणी सलग आपल्याला निर्धाव पाहायला मिळतात. अशीच गोलंदाजी झाली होती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. राजे लवाडी संघाकडनं आता फलंदाजी करायच्या परंतु इथून धावा रोखायच्या. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर चांगली गोलंदाजी सिद्धू आहे गोलंदाज. हाही चेंडू चांगला आहे. ओव्हर बॉल. धावा असल्या पाहिजे होत्या थोड्या. 25. यस इट इज आउट. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. अत्यंत आमचे जवळचे मित्र मनोज उगडा सरांचा आपण आवाज ऐकला. थँक्यू सो मच मनोज उगडा सर आपण यांचा आवाज ऐकला. अजूनही 6 धाव संख्येची गरज जिंकण्याकरिता. पण पाहतोय राजे लवाळी टीम जरी 2 बॉलची पॅनल्टी होती तरी देखील त्याने भरपूर पहिल्या पूर्वार्धामध्ये धाबा थांबवल्या गेल्या ओमसाई वांगणी टीमच्या विरोधात. आणि हा त्यांनी सामना जवळपास 1 साइडेड त्याने जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अद्याप विचार केला तर 30 बॉलमध्ये 17 धावसंख्येची गरज होती. आणि आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 11 धावा कुठून काढल्यात. म्हणजे एकंदरीत विचार केला अजूनही 6 धावसंख्येची गरज. हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. फर्स्ट स्लिपमध्ये शतरक्षक आहेत फक्त मिळाली आहे तिकडे एकच धाव. अगदी आपण विचार केला तर राजे लवाई टीमला माहिती आहे की आपण एक जरी धाव कंप्लीट इथे केली तर आपण सामना हा विजय होऊ शकतो. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिला तर 19 चेंडू 5 धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता. नेक्स्ट मॅच विकी सर भरपूर चांगली पाहायला मिळेल. फ्रेश मॅच असणार आहे. मी म्हणेन लाईव्ह मधली एकमेकांच्या समोर त्यांच्या पहिल्यांदा झाले असतील आणि एकमेकांचा डावपेच त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे कोणता संघ कोणावरती भारी ठरेल हे सांगता येणं कठीण आहे. मॅच मध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय मॅच मध्ये फक्त विकी भाऊ औपचारिकता बाकी आहे. 18 चेंडू 3 धावसंख्येची गरज. सहज साधा सोपा गणित आहे. आणि आपण पाहिलं गेलं तर पाठीमागच्या सामन्यामध्ये एक्स्ट्रा गटातील जो सामना होता 30 चेंडू 30 धावा देखील डिफेंड केल्या. उंबरवाडी टीमनं जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने कंबर कसाची गोलंदाजी पाहायला मिळाली. जणू काही उंबरवाडीच्या टीमनं सर्व गोलंदाजांना अग्निपरीक्षा त्या ठिकाणी पास केल्यात आणि दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचल्यात. तो देखील संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला. उंबरवाडी बनाम विजेता संघ. अजूनही आपण या ठिकाणी कोणता संघ जिंकेल विजेता करू शकत नाहीये संबोधित करू शकत नाहीये. 18 चेंडू 3 ची गरज जिंकण्याकरिता. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स साटेन फटका सक्सेसफुल ठरलाय. बॉल सरळ आपण पाहायला गेलं तर थर्ड मांडला चेंडू अडवला गेला आणि तिकडे मिळाला तर फक्त 2 धावा. आणि त्याचबरोबर बदलापूर तारवाडी संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मोगल मोस्ट वेलकम. खरं तर गणेश उर्फ किंगच्या प्रेमा खातीर आज या ठिकाणी तारवाडी संघ उपस्थित झाला. त्याचं एकमेव कारण की पबजीचा जो स्क्वॉड आहे त्यांचा तारवाडी टीमकडनं जॉईंट होतात ते बरोबर ना सागर. आणि नेहमीच आपण पबजी ही जी गेम पाहतोय आणि तारवाडी टीमकडनं 3 ते असतात आणि किंग अर्थात 4चा स्क्वॉड. आणि आज मात्र गणेश अनिल दोरे देखील एक डॅशिंग रुबाब पाहायला मिळतात. त्यांचं देखील आगमन. संपूर्ण टीम कशेळी संघाने उपस्थित. यावेळेस सळकाटाने फटका फक्त दिशा दिली आणि सामना जिंकलाय.
तो राज येलावाई टीमना पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक हार्ड लक टीम ओम साई वांग